हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंच्या गावातच सरकारी बंगले बांधा, तिथूनच सगळी कामं करा, म्हणजे जीआर काढण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही। छगन भुजबळांची उपरोधिक फटकेबाजी। काही व्याहींचे व्याही, सगळ्यांना आरक्षण द्या, मनोज जरांगेंच्या मागणीनंतर मंत्री भुजबळांचा सरकारला घरचा आहे। देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही। 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर जरांगे ठाम। देवही जरांगेंना घाबरलाय, सरकारने फक्त जरांगेंचंच ऐकायचं, त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या। भुजबळांचा जरांगेंना उपरोधिक टोला। सोयरे हा शब्द सरकारनेच लिहिला, शब्द लिहिताना विचार करायला हवा होता। सोयरे म्हणजे चुलते म्हणून आम्हाला वेड्यात काढता का, जरांगेंचा सवाल। सरकारनं आता नोटिसांच्या भानगडीत पडू नये, जर आपल्या पोरांना अटक केली तर सगळ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। आपली संस्कृती पुरुषप्रधान, वडिलांची जागा मुलांना लागते, आईची जात मुलांना लागली तर मोठा घोळ होईल। जरांगेंच्या मागणीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार, संजय राऊतांचा हा दावा। काँग्रेसला 25 नव्हे तर सर्व 48 जागा लढवू दे, राऊतांचं वक्तव्य। राऊतांच्या दाव्याचं खंडन करणार नाही, पण काँग्रेसच्या जागांबाबत हायकमांड निर्णय घेईल, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपची मोठी खेळी, बावनकुळेंकडून नवनाथ पडळकरांवर प्रभारी पदाची जबाबदारी। संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांची 12 कोटींची संपत्ती जप्त, कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई। उद्धव ठाकरेंना राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण नाही, बाळासाहेबांनाही निमंत्रण दिलं नसतं, राऊतांची टीका। तर भाजपचा राजकीय सोहळा झाला की मग आम्ही धार्मिक उत्सव करू, राऊतांचं टीकास्त्र। कोर्टाचा दणका, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार दोषी, सुनील केदारांसह 6 जण प्रकरणात दोषी, इतर 3 निर्दोष जाहीर। रत्नागिरीतील दाऊद इब्राहिमच्या 4 जागांचा 5 जानेवारीला लिलाव, जवळपास 20 गुंठ्याहून अधिक जमिनीचा लिलाव होणार। सुधाकर बडगुजरांचं कृत्य देशद्रोही, बडगुजरांच्या चौकशीतून सगळं सत्य समोर येईल, मंत्री दादा भुसेंची सुधाकर बडगुजरांवर टीका। मुंबईच्या घाटकोपरमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितचे भाजप प्रणित साई समर्थ भक्त मंडळातर्फे बॅनर्समुळे माधुरी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा। आज दुर्दैवानं या उजवे ना डावे, राजकारणात फक्त संधी साधू हेच सूत्र, कोण कुठल्या पक्षात जाईल सांगता येत नाही, राजकीय परिस्थितीवरून नितीन गडकरींच्या कानपिचक्या। भारतात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, 228 नवे रुग्ण, केरळमध्ये सर्वाधिक 265 रुग्ण, देशात जेन 1 व्हेरियंटचे आता 2997 सक्रिय रुग्ण। मुंबईसह राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची आज दुपारी बैठक, परिस्थितीचा आढावा घेणार। मुंबई वगळता राज्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, 2994 धरणांमध्ये 65% पाणी साठा, राज्यातील अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा। सरकारी तेल विपणन कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात, 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 40 रुपयांनी कमी। जम्मू काश्मीरच्या राजौरीत लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला, 4 जवान शहीद, 3 जण जखमी, हल्ल्याचा एनआयएकडून तपास सुरू, काही संशयित ताब्यात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।